नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या आपल्या रूममध्ये आपल्या गुंडांशी बोलत असते की ती कुठे गेली असेल आणि ती कुठेही गेली असेल तरीसुद्धा तिला शोधा, परंतु ती या घरामध्ये यायला नकोय. तेव्हा आता जेव्हा हे ऐश्वर्या आपल्या गुंडाशी बोलत असते तेव्हा आता ही सुमित्रा आहे तर ती दारात येते आणि ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकते. तेव्हा आता ऐश्वर्या जेव्हा सुमित्राला बघते तर तिला धक्काच बसतो. आता सुमित्राने ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकलेलं असतं तर आता ऐश्वर्याची बोलती बंद होते. सुमित्रा लगेच विचारते की ऐश्वर्या, अगं कोण यायला नकोय, तू कुणाशी बोलते? ऐश्वर्या लगेच आपला मोबाईल खाली बंद करते आणि अगदी अशी भामट्यासारखी खाली बघत असते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की आई, अहो कोणी नकोय. तर लगेच सुमित्रा विचारते की अगं मग तू इतकी दचकलीस का, घाबरलीस? ऐश्वर्या खोटं बोलते. ऐश्वर्या म्हणते की आई, अहो तुम्ही असे अचानक आलात ना त्यामुळे जरा मी घाबरले. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो का, आणि काय ग ऐश्वर्या, अगं तू कुणाशी बोलत होतीस, कुणाचा फोन होता? तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की आई हे बघा, तो फोन मॉमचा फोन होता आणि ती विचारत होती की येथे गणपतीसाठी येऊ का, तर मी तिला नाही म्हटले. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं तू असं का केलंस? अगं सणासुदीचे दिवस आहेत, गणपती येणार म्हणून मी सुद्धा त्यांना फोन करून बोलावणार होतेच आणि त्या सुद्धा तिकडे आता घरामध्ये एकट्याच असतील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो मान्य आहे की अहो ती घरात एकटी असेल, परंतु माझ्या डॅडाने या घराला खूप त्रास दिलेला आहे ना, म्हणूनच मी तिला यायला नाही म्हटलं. माझीच इच्छा नाही की तिने इथे यावे म्हणून. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं बाई, तुला जसं बरं वाटेल तसं. आणि हे बघ चल बरं, अगं चल ना, गणपती आणायला जायचं आहे आपल्याला. आम्ही सगळेजण गणपती आणायला निघालो आणि अगं ऐश्वर्या तुला सुद्धा आमच्या सोबत यायला हवं, चल लवकर. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की आई हे बघा, मी नाही आले तर चालेल का? आणि म्हणते की आई हे बघा, सारंग नसल्यापासून मला काहीच करावंसं वाटत नाही. आता सुमित्राला हिचंही खोटं वागणं कळते, पण तरी सुद्धा शेवटी सुमित्राला शांत राहावे लागते. तर सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, तू अशी एकटी घरामध्ये राहणार हे बरं नाही दिसत. आणि हे बघ, सारंग जर असता तर त्याने किती आनंदाने गणपती आणण्यासाठी तयारी केली असते, त्याला किती उत्साह होता की हे सर्व गणपती बाप्पांची अगदी तयारी करण्याची, आणि त्याने सगळं अगदी आनंदात हे केले असते. आणि हे बघ, त्याचा विचार कर ना तू, अगं तू जर अशी उदास आणि दुःखी घरामध्ये राहिली तर त्याला ते आवडेल का? मग त्याचा विचार कर आणि चल आमच्या सोबत. ऐश्वर्या मनात म्हणते की ह्या सारंगमुळे मला अजून काय काय करावे लागणार आहे हे कुणास ठाऊक. तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय ग ऐश्वर्या, अगं कसला विचार करतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आई, विचार नाही करत, मी सारंगला मिस करत होते आणि ठीक आहे आई, सारंगसाठी मी काही पण करू शकते. त्यानंतर आता सगळेजण अगदी छान तयार होऊन गणपती बाप्पा मोरया म्हणून गणपती बाप्पाला अगदी वाजत गाजत घेऊन येत असतात. अगदी ढोल ताशांच्या या तालावर या मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं. तोपर्यंत नाना हे ऋषिकेशला म्हणतात की चल आम्ही अगोदर घरात जातो, घरची तोपर्यंत तयारी करतो, असे बोलून ते गुलाबला घेऊन जातात. तेव्हा मात्र आता सर्वजण अगदी नाचत असतात. जानकी ओवी ह्या फुगड्या खेळतात आणि मस्त गणपती बाप्पांच्या या आगमनापुढे नाचत असतात. अवंतिका आणि जानकी ओवी एकत्र नाचत असतात. ऐश्वर्या फक्त आता अगदी तोंड पाडून बघत असते आणि तेवढ्यात आता त्यांच्या मागून सौमित्र हा सारंगला घेऊन येतो आणि आता सौमित्र हा अगदी ऋषिकेश जवळ येतो आणि ऋषिकेशला अगदी एकमेकांना खुणावतात. तेव्हा मात्र आता सौमित्र जानकी बहिणीला सुद्धा खुणावतो, तर जानकी आता अवंतिकाला खुणावते की आता मागे ऐश्वर्या सोबत राहायचं. तर अवंतिका लगेच आता मागे जाते. अवंतिका आता ऐश्वर्या जवळ येते आणि तिला सुद्धा आता ह्या मिरवणुकीत नाचण्यासाठी पुढे घेऊन येत असते. तिच्या हाताला धरते आणि चल चल असं म्हणत असते. ऐश्वर्या मात्र फक्त तोंड पाडून उभी असते, तर ओवी तिच्या हाताला धरते आणि फुगड्या खेळत असते. आणि त्याच वेळी सारंग आता या सगळ्यामध्ये अगदी मिरवणुकीत सहभागी व्हायला अगदी हळूच पावलाने येत असते, ऐश्वर्याची नजर चुकवत. आणि तेवढ्यात आता एक बाई आहे तर ती बाई ऐश्वर्याला लोटते. आता सगळेजण इतके नाचत असतात, सारंग सुद्धा सुमित्रा जवळ येतो आणि खूप नाचत असतात एकमेकांच्या हाताला टाळी देऊन. आणि आता ऐश्वर्याचा तोल गेल्यामुळे ऐश्वर्या जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिला आता समोर तर सारंग नाचताना दिसतो आणि सारंगचं सुद्धा लक्ष ऐश्वर्याकडे जाते. ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ऐश्वर्या म्हणते की सारंग. तेव्हा सारंग लगेच आता इकडे म्हणजे दुसऱ्या माणसाच्या मागे लपतो. ऐश्वर्याची नजर चुकवत ऐश्वर्या लगेच आता सारंगचा शोध घ्यायला मागे येत असते. तेव्हा सारंग तिची नजर चुकवत आता जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र हे सगळेजण जेथे गणपती बाप्पांच्या समोर नाचत असतात तर तेथे त्या घोळक्यात येतो आणि ओवीच्या हाताला टाळी देतो आणि ओवीला ती जी काही दाढी वगैरे आहे तर ती अगदी हात लावून दाखवतो. तेव्हा आता ओवीला खूपच आनंद
आनंद होतो आणि सगळेजण अगदी बेभान होऊन अगदी नाचत असतात आणि गणपती बाप्पाचं स्वागत करत असतात। इकडे ऐश्वर्याची पूर्णपणे बत्ती गुल होते। नक्की सारंग दिसला की सारंगचं भूत दिसलं म्हणून ती जरा अगदी घाबरलेली असते। आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येते आणि ती सारखी इकडे तिकडे तिचे डोळे सारंगला शोधत असतात। तेव्हा अवंतिका ही आता सारंगला खुणावते की ऐश्वर्या तिकडे मागे चाललेली आहे म्हणून। तर सारंग आणि अवंतिका हे सगळेजण आता एकत्र पुन्हा अगदी खुशून नाचत असतात। तेव्हा आता इकडे परत सगळेजण डान्स करायला मग्न होतात। ऐश्वर्या पुन्हा मागे येते आणि पुन्हा आता ह्या सगळं मिरवणुकीत ती आता प्रत्येक ठिकाणी सारंगला शोधत असते। सारंग परत आता खाली लपतो। सारखं सारंगकडे बघत असते तर सुमित्रा ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला इकडे पुढे दाखवत असते। तेव्हा सारंग पुन्हा तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि आता ऐश्वर्या म्हणते की हे सारंग आहे। सारंग असे म्हणता म्हणता आता लगेच एका माणसाने जी काही फटाकड्याची लढ आहे तर ती पेटवलेली असते आणि तेवढ्यात आता त्या फटाक्याच्या धुरामध्ये सारंग लगेच इथून अगदी अदृश्य होतो आणि त्या नेमकं सारंग सारखा जो कुर्ता घातलेला आहे तर दुसरा माणूस तेथे उभा असतो। तेव्हा आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येते, नक्की आपल्यासोबत हे काय होत असेल, सारंग प्रत्येक ठिकाणी आपल्याला का दिसत असेल, एकतर हे सर्वजण नाचत आहे कुणाचंही लक्ष नाही म्हणून ऐश्वर्या आता सगळ्यांच्या अगदी सावरून सगळ्यांच्या पुढे येते आणि बघत असते। तेव्हा आता ऐश्वर्याचं जे काही सुरू आहे तर ते अवंतिका, जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र अगदी टाळ्या वाजवत तिच्याकडे बघून हसत असतात आणि तिच्याकडे बघत असतात, कारण आता त्यांना ऐश्वर्याची असे जिरवायची असते हे त्यांनी ठरवलेले असते। तेव्हा आता ऐश्वर्या अगदी जोराने ओरडते की स्टॉप इट स्टॉप इट। तेव्हा आता सर्वजण शांत होतात तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं काय झाले, तू असं का करतेस। तेव्हा आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते आणि म्हणते की आई अहो आत्ता तिकडे सारंग होते। सुमित्रा म्हणते की काय बोलते ऐश्वर्या। सुमित्राच्या हाताला धरते आणि म्हणते की आई इकडे या बरं, इकडे माझ्या समोर आता सारंग ह्या मिरवणुकीत नाचत होते तोपर्यंत सारंग एका झाडामागे जाऊन लपलेला असतो आणि हे सर्व तो बघत असतो। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या तू खरं सांगतेस का। ऐश्वर्या म्हणते की हो आई मी खरं बोलते। अगं पण सारंग कसा येईल। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई हे बघा मी तुम्हाला सांगते की माझ्यासमोर सारंगच होते। तेव्हा आता सौमित्र, अवंतिका आणि जानकी, ऋषिकेश खूप हसत असतात आणि सारंगला सुद्धा हसू येत असते। सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या तू खरं बोलते का। तर ऐश्वर्या म्हणते की हो आई मी खरं बोलते, त्यांनी चेहऱ्याला गुलाल लावला होता आणि ते माझ्यासमोर येऊन नाचत होते। अगोदर इकडे होते आणि नंतर इकडे गेले, परंतु अचानक मात्र ते आता कुठे गेले काही कळेनासे झालेले आहे। अचानक ते कुठेतरी गायब झाले आणि तेवढ्यात ओवी म्हणते की हो आजी मला सुद्धा सारंग काका दिसलेला आहे। तर तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हो ना ओवी तुला सुद्धा सारंग काका दिसले ना। आणि बघा आई ओवीने सुद्धा सारंगला बघितलं। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की आई याचा अर्थ तर सुमित्रा जोरात ओरडते की अगं याचा अर्थ देव पावला आणि चमत्कार झाला। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई कसला चमत्कार। तर सुमित्रा म्हणते की अगं मी बाप्पाला म्हटले होते की बाप्पा काहीतरी चमत्कार कर, सारंगला आमच्या आसपास ठेव, म्हणून आता सुमित्रा देवाला हात जोडते आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणून सगळेजण एका आवाजात आता गणपती बाप्पांचे अगदीही ओरडतात। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की आई अहो नाही मला तसं म्हणायचं नाही आई, याचा अर्थ असा आहे आई, याचा अर्थ असा होतो की खरेखुरे सारंग म्हणजे आपले सारंग जिवंत आहे आई, त्यांना इथे बघितलं। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या अगं तू काही कसं बोलतेस, अगं सारंग जर जिवंत असता तर आम्हाला सुद्धा आनंद झाला असता, परंतु ते शक्य नाही। तर आता ऐश्वर्या म्हणते की नाही हे बघा ऋषिकेश दादा माझं ऐकून घ्या। तर जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही असं का बोलतात, ती म्हणते ना तिला सारंग भाऊजी दिसले होते मग कशाला तुम्ही तिला दुखवता, नका तिला इतकं दुखवू। आणि हे बघा अहो असं मंगल प्रसंगी प्रत्येक नवरा आपल्या सोबत असावं असं प्रत्येक बाईला वाटते हो ना ग। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो। तर जानकी म्हणते की मग तिला हे अगदी तिने बघितलं ते काय चुकीचं आहे बरं, तिची मानसिक अवस्था तुम्ही समजून घ्या, तिला असं भास झाला असेल। आणि खरं तर म्हणजे आज मात्र ऐश्वर्याला सारंग भाऊजी दिसले हा एक खूप मोठा चमत्कार झालेला आहे, तर म्हणजे नक्की आपले गणपती बाप्पाच पावले असं वाटतं हो। म्हणून आता जानकी सुद्धा खूप आनंद झाल्यासारखं ऐश्वर्या समोर नाटक करते आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष केला जातो आणि पुन्हा आता ह्या मिरवणुकीला सुरुवात होते। सर्वजण नाचत असतात परंतु ऐश्वर्या अगदी वेड्यासारखी ओरडत असते की मी सारंगला बघितले, माझ्यावर कोणी विश्वास ठेवा। आणि आता ऐश्वर्याची ही अवस्था पाहून आता या चौघांना खूप हसू येत असते आणि सारंगला सुद्धा। सगळ्यांनी मात्र आज ऐश्वर्याची चांगली जिरवलेली असते आणि सगळेजण आनंदात गणपती बाप्पांना घेऊन नाचत आणि वाजत गाजतच आत
आतमध्ये जातात. ऐश्वर्या मात्र एकटीच उभी असते. तोपर्यंत आता इकडे लताबाई धावतच रणदिव्यांच्या गेटच्या बाहेर आलेली असते आणि नाना आणि गुलाबदादा जे काही आहे ते सगळेजण गणपती बाप्पाच्या येण्याची आणि त्याच्या स्वागताची तयारी करत असतात. लताबाई अगदी आनंदाने धावतच येते तर नाना हे गुलाबदादांना म्हणतात की अरे गुलाब, हे जरा अगदी नजरेत भरलं पाहिजे अशी व्यवस्थित छान अशी फुलांची रांगोळी काढ. तर गुलाबदादा म्हणतात की हो हो नानासाहेब, तुम्ही बघतच राहा. तेवढ्यात आता गेट उघडून लताबाई आत येणार तोच लगेच आता हा ऐश्वर्याचा गुंड मागून येतो आणि लताबाईचं तोंड दाबून तिला लगेच आता तेथून घेऊन जात असतो. आता लताबाई ओरडण्याचा खूप प्रयत्न करते परंतु ह्या गुंडाने लताबाईचं तोंड दाबलेलं असतं आणि नानांचं आता तोंड तिकडे असते. त्यांचं काही लक्ष आता मागे काय होतंय नेमकं लताबाईला हा गुंड पकडून नेतो याकडे जात नाही. आणि तेवढ्यात आता हे दोन्ही गुंड गाडी घेऊन येतात आणि लताबाईला गाडीत तेथे बसायला नेत असतात. परंतु लताबाई आता अगदी ओरडणार असे हातवारे करत ती तेथील एक झाडाची कुंडी आहे तर ती खाली पाडते. तिच्या हाताच्या धक्क्याने ती खाली पडते आणि तो आवाज नानांच्या कानावर जातो. नाना म्हणतात की काय रे गुलाब, अरे कसला आवाज आला आणि कोण आहे तिकडे. तोपर्यंत आता हे दोन्ही गुंड लताबाईला धरतात. किंवा मात्र आता तो दुसरा संपत आहे तर तो गाडीच्या पलीकडून लताबाईला अगदी दाबून धरत असतो. तिचं तोंड दाबून त्याने अगदी घट्ट तिला पकडून ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात नाना बाहेर येतात. नाना विचारतात की कोण आहे तिकडे आणि ती कुंडी खाली का पाडली असं विचारत असतात. तेवढ्यात आता तो दुसरा गुंड आहे तो समोर येतो आणि नानांना म्हणतो की सॉरी अहो, मी इथून जात होतो आणि अचानक माझा धक्का लागला. तेव्हा तो गुंड मुद्दा म्हणतो की हे बघा सर, मी तुमची नुकसान भरपाई देऊ का. तर नाना म्हणतात की असून दे असून दे. तोपर्यंत आता यांनी लताबाईला अगदी इकडे दाबून ठेवलेलं असतं. नाना बिचारी पुन्हा आता आतमध्ये जातात, गेट बंद करून घेतात. तोपर्यंत आता ह्या संपतने लताबाईचं तोंड दाबूनच ठेवलेलं असतं आणि जबरदस्तीने तो तिला गाडीमध्ये बसवतो आणि तिच्या तोंडाला रुमाल लावून तिला आता गाडीमध्ये बसून बेशुद्ध करतात. तेव्हा आता लताबाई बेशुद्ध होते. आता हे गुंड अगदी थोडेसे निश्चिंत होतात कारण आता लताबाई पकडली म्हणून त्यांचा अगदी जीव हा स्थिरावर आलेला असतो. नाहीतर ऐश्वर्याने आपल्याला मारले असते, आपली काय अवस्था केली असती याची त्यांना भीती असते. आणि आता शेवटी ते अगदी थोडेसे शांत बसतात आणि आता संपत त्या दुसऱ्या आपल्या गुंडाला म्हणतो की चल गाडी चालू कर आणि शेवटी गाडी चालून ते लताबाईला तिथून घेऊन जात असतात. तिच्या अंगावर कापड टाकतात आणि आता तिला घेऊन जात असतात. तेवढ्यात आता गाडी ही मिरवणुकीच्या समोरून येत असते. सगळेजण आता बेभान होऊन नाचत असतात आणि आता मिरवणूक आता तिथून जातच असते. तर आता मात्र गाडी ही समोरून येते आणि मिरवणूक आता तेथे गर्दी असल्यामुळे गाडीला काही पुढे जाता येत नाही तर गाडी आता तेथे समोर थांबलेली असते. तर ऐश्वर्या सुद्धा तेथेच उभी असते. ऐश्वर्या बघते, तिच्या लक्षात येते की ही आपली माणसं आहेत. परंतु जानकीला सुद्धा काहीतरी संशय येतो. जानकी लगेच आता या गाडीच्या जवळ येते. आता ही गाडी तेथेच थांबलेली असते. आता लोक नाचत असतात त्यामुळे गाडीला काही ते पुढे जाऊन देत नसतात. जानकी लगेच आता सगळ्यांच्या अगदी म्हणजे सगळ्यांना बाजूला सावरून आता त्या गाडीच्या समोर येते. तेव्हा लगेच आता संपत हा दुसऱ्या माणसाला म्हणत असतो की हे बघ, तू हिच्याशी बोल, ती मला ओळखते आणि लताबाईच्या अंगावर कापड टाकतात. तेव्हा मात्र आता जानकी त्या गाडीशी येते. तर आता संपत लगेच आता तिच्याकडे पाठमोरा होऊन बसतो. तर आता हा गुंडा आहे तर तो जानकीला म्हणतो की हे बघा अहो ताई, जरा वाट मोकळी करून देतात का. आई आहे माझी आणि ती खूप आजारी आहे, तिला हॉस्पिटलला न्यायचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही माझी म्हणजे वाट मोकळी करून द्या ना, लोकांना बाजूला व्हायला सांगा. तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो ठीक आहे, तुमची आई काय आणि माझी आई काय, त्यांना काही होणार नाही, बाप्पा पाठीशी आहेत. म्हणून जानकीच्या जीवाची आता लगबग सुरू असते. जानकी आता सगळ्यांना अगदी दादा काका वगैरे करून सगळ्यांना बाजूला काढत असते त्या गाडीला रस्ता मोकळा करून देण्यासाठी. ऐश्वर्या मात्र आता हे सर्व पाहत असते. तेव्हा आता जानकी स्वतः आता तो रस्ता मोकळा करून देते आणि गाडी आता तेथून जात असते. तसतसा जानकीचा जीव आता तुटत असतो आणि जानकी वळून त्या गाडीकडे बघत असते. तेव्हा मात्र ती देवाला हात जोडते आणि म्हणते की बाप्पा, माझ्याही लवकरात लवकर मला भेटून दे, माझ्या आईची आणि माझी भेट होऊन दे आणि ती जिथे कुठे असेल तिला सुखरूप असून दे, म्हणून देवाला हात जोडते. ऐश्वर्याला आता म्हणजे त्या आपली माणसं लताबाईला घेऊन गेलेली आहे ही लक्षात येते. ती लगेच आता मागे जाते. तोपर्यंत जानकी ऋषिकेश हे सगळेजण अगदी वाजत गाजत पुन्हा आपल्या गणपतीला रणदिव्यांच्या घरात घेऊन येतात. त्यानंतर मात्र आता सारंग आपल्या तेथे परत पोलीस स्टेशनला त्या रूममध्ये गेलेला असतो आणि आता सौमित्रा आणि अवंतिका हे दोघंही मात्र आता त्याला व्हिडिओ कॉलवर मात्र घरामध्ये जी गणपती बाप्पांची स्थापना, जी मिरवणूक आरती वगैरे आहे ते सर्वजण दाखवत
दाखवत असतो। गुरुजी सुद्धा आलेले असतात। गुरुजी म्हणतात की चला आनंदाचा सोहळा आहे। तर रणदिवे यांच्या कुटुंबात अगदी आलेल्या प्रत्येक सालाप्रमाणे यावर्षी सुद्धा वाजत गाजत अशी ह्या गणपतीची मिरवणूक, यामध्ये आता श्रींचं आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। तर जानकी आणि ऋषिकेश देवाला हात जोडून उभे असतात, एकमेकांकडे बघत असतात। परंतु आता मात्र व्हिडिओ कॉलवर सारंग हे जे काही बघत आहे तर सौमित्र त्याला दाखवत आहे, याकडे मात्र आता ह्या ऐश्वर्याचं बारीक लक्ष जाते। ती लगेच आता डोकावून बघत असते की नक्की सौमित्र हा काय करतो। सौमित्र असा मोबाईल ऑन करून का उभा असेल याचा ती विचार करते। नक्की काहीतरी गडबड आहे असे मला वाटते, म्हणून आता ऐश्वर्याला संशय येतो। ऐश्वर्या लगेच आता अगदी नक्की हा काय बघत आहे याकडे बघायला येणार असते। तोपर्यंत आता सौमित्र हे पुढे नक्की आता पूजा वगैरे कसं सुरू आहे हे सारंगला दाखवत असतो। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या ते नक्की सौमित्र काय बघत आहे हे बघायला डायरेक्ट पुढे येत असते। परंतु अवंतिकाच्या लक्षात येते। अवंतिका लगेच आता सौमित्रकडे बघते आणि ऐश्वर्याकडे। आता लगेच ऐश्वर्या समोर येणार तर तिला आडवी होते आणि तिच्या समोर उभी राहते। आता सौमित्र तिकडे बघत असतो आणि आता त्याच्या लक्षात येते की ऐश्वर्या नक्की हेच बघण्यासाठी इकडे येत असेल म्हणून। तर अवंतिका रागाने विचारते की काय ग ऐश्वर्या, काय झाले। सारंगच्या डोळ्यात आता हे सर्व बघून पाणी येत असते, तर तो तेथे नसतो। त्याला आता तो मिस करत असतो म्हणून डोळ्यातील पाणी पुसतो, कारण ऐश्वर्या तेथे आलेली आहे त्याच्या लक्षात येते। तेव्हा आता अवंतिका ही अगदी रागानेच ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या, काय झालं, का तू माझ्या नवऱ्याच्या जवळ जातेस ग। ऐश्वर्या म्हणते की मी तुझ्या नवऱ्याच्या जवळ नाही जात, परंतु तुझा नवरा हा अगदी गणपती बाप्पांची पूजा वगैरे होत असताना त्याचा जो मोबाईल आहे तो ऑन करून का उभा आहे, कॅमेरा त्यातील ऑन करून त्याने का ठेवलेला आहे हे बघण्यासाठी मी आले होते। तर सारंग आता इकडे हे सर्व ऐकत असतो। तेव्हा सौमित्र म्हणतो की मी व्हिडिओ शूट करतोय, तुला प्रॉब्लेम आहे का। तर ऐश्वर्या म्हणते की नाही, मला काही प्रॉब्लेम नाही। अवंतिका म्हणते की अगं जरीही तुला काही प्रॉब्लेम असता तरी सुद्धा आम्हाला त्याचा काही फरक नाही पडत, कळले ना तुला। आणि ऐश्वर्या आता त्या दोघांकडे रागाने बघत आपल्या जागेवर जाऊन उभी राहते। तेव्हा आता अवंतिका सौमित्राकडे बघून अगदी त्यांच्या जीवात जीव येतो की ऐश्वर्याने बघितलं नाही म्हणून। तर इकडे सारंग सुद्धा बाप्पाला हात जोडतो आणि नमस्कार करतो। त्यानंतर आता आरतीला सुरुवात होते। सगळेजण आता आरती करतात। तर गुरुजी म्हणतात की चला बोला मंगलमूर्ती। आता सर्वजण एका आवाजात मंगलमूर्ती मोरया असं म्हणतात आणि गणपती बाप्पाची छान अशी आरती वगैरे सुद्धा होते, स्थापना सुद्धा होते। रणदिव्यांच्या घरामध्ये अगदी वाजत गाजत धूमधडाक्यात आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असतं। सगळेजण खूप खुश असतात, ओवी तर खूपच खुश असते। त्यानंतर आता ऋषिकेश आणि हे सगळेजण आता इकडे मोदक घेऊन आपल्या सारंगकडे आलेले असतात। सारंग अगदी इतक्या पटपट मोदक खात असतो। तर जानकी म्हणते की आहो सारंग भाऊजी जरा सावकाश खा। तेव्हा आता सारंगला मोदक तर फारच आवडत असतात। सारंग म्हणतो की एकच नंबर मोदक झालेले आहेत आणि मला तर फार आवडतात। तर ऋषिकेश म्हणतो की हे मोदक आहे ना ते फक्त गणपती बाप्पाच नाही, तर सारंग सुद्धा अगदी भलताच खुश झालेला आहे। तर की मोदक त्याला आवडलेले दिसतात। तर सारंग म्हणतो की काय सांगू, खुश म्हणजे काय, इतका खुश झालेला आहे मी। परंतु हे बघ दादा, अरे मी जर खुश झालं असतो तर माझं मन भरलं नसतं। 21 जरी मोदक असते तरी सुद्धा मी खाऊन घेतले असते। तर आता जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी, इतकं गोड खाणं ही चांगलं नसतं। सारंग विचारतो की का वहिनी, आणि हे बघ वहिनी, अगं आज तरी मला खाऊन दे, आज मात्र गोड खाण्यासारखाच दिवस आहे, त्यामुळे मी खाणार म्हणजे खाणारच। सारंगला इतका आनंद झालेला असतो। सारंग म्हणतो की दादा, अरे त्या मिरवणुकीत आता मला बघून ती ऐश्वर्या इतकी घाबरली होती, काय सांगू। तर आता ऋषिकेशला सुद्धा खूप हसू येते। ऋषिकेश म्हणतो की बघितलं, अरे तिचा खरंच किती चेहरा उतरला होता, काय सांगू तुला। 2 दिवस मात्र आता त्याच टेन्शन मध्ये राहील ती। सारंगला मी बघितले की तो माझा भास होता, हाच विचार ती सतत करत राहील। जानकीला सुद्धा फार हसू येत असतं, कारण ऐश्वर्याची त्यांनी आता चांगली जिरवलेली असते। ऋषिकेश म्हणतो की आता मात्र ती सगळ्यांना अगदी वेड्यासारखं सांगत बसेल की मी सारंगला बघितलं, मी सारंगला बघितलं। कोणी मात्र त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवणार नाही। ऐश्वर्याला म्हणावं की सारंग तिच्या मिरवणुकीत नाही तर तिच्या डोक्यात आहे। तर सारंगला खूप हसू येते। सारंग विचारतो की अगं पण वहिनी, मी मिरवणुकीत नक्की तिला दिसलो ना। तेव्हा आता जानकी म्हणते की हो तर अहो सारंग भाऊजी, तुम्ही वारंवार तिला दिसतच राहणार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका। सारंग विचारतो की म्हणजे काय वहिनी। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे आज संध्याकाळी आपल्या घरी भजन आहे आणि भजनामध्ये मात्र टाळ वाजवायला सारंग तुला तर यावंच लागेल। जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, तुमच्याशिवाय आता हे भजन कसं पूर्ण होईल बरं। हे ऐकून तर सारंगला फारच आनंद होतो। सारंग म्हणतो की खरंच, अरे मग आज तर नक्की येईल मी, आणि हे बघ नुसता टाळ वाजवायला मी नाही येणार, तर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजवण्यासाठी सुद्धा येणार मी। तेव्हा आता सर्वांना खूप हसू येते। तर जानकी
म्हणते की हो तेच तर आपल्याला करायचं आहे. त्या ऐश्वर्यासारखंच तिला उत्तर द्यायचं आहे. तर तिला तिची चूक आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. तिला इतकं घाबरायचं आहे आपण, इतकं प्रॉपर्टीचे पेपर्स तिने स्वतःहून आपल्याकडे आणून दिले पाहिजे, इतकं तिला घाबरून सोडलं पाहिजे. त्यावर तर सारंग म्हणतो की बहिणी तू अजिबात टेन्शन घेऊ नको, ती देणार म्हणजे देणारच. आणि त्या कामाचा तर श्री गणेशा आपण ऑलरेडी केलेला आहेच. आता फक्त योग्य वेळ येण्याची सुरू म्हणजे वेळ तर आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तर ऐश्वर्याच्या वाईट कामाचे अगदी जो काही श्री गणेशा आहे तर तो आपण करायचा. तर ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की ये हुई बात. तर सारंग म्हणतो की चला तर आता या आनंदाच्या क्षणावर आता एक एक मोदक तुम्ही दोघ जण सुद्धा. सारंग आपल्या हाताने जानकी आणि ऋषिकेशला मोदक भरवतो आणि स्वतः सुद्धा एक मोदक खातो आणि जोरात म्हणतो की चला बोला मग गणपती बाप्पा मोरया. म्हणून आता ते सगळेजण खूप खुश असतात. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तर भलतीच टेन्शन मध्ये असते. ती सारखा तोच विचार करत असते आणि तेवढ्यात तिला आता संपतचा फोन येतो. तर फोन घेते आणि बोल रे संपत असं म्हणते. तर संपत सांगतो आम्ही त्या म्हातारीला घेऊन जंगलात आलेलो आहोत, बेशुद्ध आहे. तर ते ऐकून ऐश्वर्याला फार असा आनंद होतो. ऐश्वर्या म्हणते की व्हेरी गुड. आणि ती म्हातारी कुठे सापडली. तर संपत सांगतो की ती म्हातारी तुमच्या गेटच्या आतमध्ये यायला लागली होती, म्हणजे तुमच्या गेटमध्ये ती घुसली होती. तर तुमच्या घरातील म्हातारा आहे ना तो तिला बघणारच होता आणि तेवढ्यात आम्ही तिला पकडलं आणि गाडीमध्ये घेऊन आलो. तेव्हा ऐश्वर्या विचारते की एक मिनिट मला सांग बरं तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना. तेव्हा आता संपत म्हणतो की तसंही मिरवणुकीमध्ये आम्हाला बाकीच्यांनी तर बघितलेलं आहेच. तर ऐश्वर्या म्हणते की झालं मग तुम्ही माती खाल्ली तर एक काम तुम्हाला धड करता येत नाही, तुमचं तोंड आता काळं करा नाही तर तुमच्यामुळे मी सुद्धा अडकेल. म्हणून ऐश्वर्या त्यांच्यावर खूपच भडकलेली असते. तर संपत म्हणतो की ठीक आहे मॅडम पण या म्हातारीचं काय करायचं आहे ते अगोदर सांगा. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा तुम्ही तिला तेथेच ठेवा, एकतर घरामध्ये गणपती आहे आपण काहीच करू शकत नाही. तुम्हाला नंतर सांगते की काय करायचं आहे ते, तोपर्यंत तेथून हलायचं नाही, कळले ना तुम्हाला. तेव्हा आता संपत म्हणतो की हो मॅडम आणि ऐश्वर्या फोन कट करते. तेव्हा तिच्या जीवात जीव येतो की म्हातारी शेवटी सापडली. तर तेव्हा ऐश्वर्या आता पुढे काय करायचं याचा विचार करत असते आणि आता लताबाईला तर धडा शिकवावा लागेल पण त्या अगोदर प्रॉपर्टीचं काय करायचं याचा ती विचार करत असते. आणि शेवटी आता लताबाईला ती मारण्यासाठी सांगत नाही, गणपती असल्यामुळे आता तेथेच आता तिला अगदी दाबून ठेवण्यासाठी सांगते. तर मित्रांनो आता शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये ऐश्वर्या आता इतकी भडकलेली असते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असते आणि इतकी भडकलेली असते ती संपतला फोन करते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता ती म्हातारी मेली पाहिजे आणि मारल्यानंतर तिची डेड बॉडी आहे तर ती नदीमध्ये फेकून द्यायची. तर संपत म्हणतो की हो मॅडम आणि लगेच आता तो जो गुंडा आहे तो आपल्या खिशातून चाकू काढतो आणि त्या पोलिसांना तिची डेड बॉडी सापडली पाहिजे, लक्षात ठेवायचं मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते. तेव्हा मात्र आता लताबाईला समोर अगदी खुर्चीवरती तेथे दाबून बांधून ठेवलेलं असतं आणि आता हा तो तिच्यावर अगदी हा सुरी मारण्यासाठी येत असतो तो गुंड. तर आता ऐश्वर्या इकडे इतकी भडकलेली असते, ती म्हणते की जानकी आता बघ मी काय करते, आता बघ तुला पोलीस कसे पकडून घेऊन जातील कारण त्यांना डेड बॉडी सापडणार. त्यानंतर आता इकडे जानकी देवाला हात जोडते आणि देवाला म्हणते की हे बघ बाप्पा माझ्या आईला तू वाचव, तिचं रक्षण कर, तिला संकटातून वाचव, तिला सुखरूप ठेव, तिच्यावर जे काही विघ्न येणार आहे तर ते परतून टाक. त्यानंतर मात्र आता संपत आणि त्याचा गुंडा आहे तर लताबाईला मारणार तोच लगेच आता तेथून जो कोणी आता एक माणूस आहे तर तो येतो आणि पिस्टलने मात्र संपत आणि जो गुंडा आहे त्या दोघांवर गोळ्या झाडतो आणि आता त्यांना मारतो. ते दोघंही अगदी खाली कोसळतात आणि लताबाईचा जीव वाचलेला असतो. परंतु हा कोण आहे नक्की लताबाईचा जीव त्याने वाचवलेला असेल कारण गणपती बाप्पांच्या कृपेने तर लताबाईचा जीव वाचलेला असतो. परंतु हा माणूस कोण आहे की ज्याने आपल्या तोंडाला मास्क वगैरे लावलेले आहे आणि लताबाईचा जीव त्याने वाचवलेला आहे. आणि इकडे जानकीचं जे काही आहे तर गणपती बाप्पाने ऐकलेलं असतं आणि इकडे ऐश्वर्याला मात्र आता संपत आणि जे तिचा गुंडा आहे तर ते मेलेले तेथे सापडणार असतात. शेवटी त्यांचा फोन सुद्धा लागत नसतो आणि लताबाईचा जीव वाचून आता हा माणूस तिला घेऊन गेलेला असतो. तर मित्रांनो हा माणूस नक्की कोण असेल, तो आता ऐश्वर्याकडून प्रॉपर्टी घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असतो आणि तो प्रॉपर्टीचा डील ऐश्वर्याबरोबर करणार असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.